वाटलं तुम्हाला आजीकडलं जेवण? खूप छान टेस्ट आहे. तुम्ही गुहागरमध्ये कोणत्या हॉटेलला जा, यासारखी टेस्ट तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तुम्ही एकदा आवर्जून तुम्ही इथे या. स्पेशल डिश म्हणजे श्रीखंड, ती म्हणजे मला एवढं आवडलंय. अशी जी बटरी टेस्ट जी आहे त्याची अशी मस्त छान टाळला असं लोणीसारखं चिरकतंय. एकदम प्युअर फॉर्म मधलं घरगुती बनवलेलं श्रीखंड. बाकी सगळ्याच भाज्या अगदी सात्विक पद्धतीनं घरगुती पद्धतीने घरी बनवलेल्या आहेत. त्यानंतर स्वतः घरगुती पद्धतीनं आजींनी बनवलेलं हे एकदम छान सात्विक असं अन्न आहे. कसं ज्या चटण्या, लोणचे हे जे आहे खूप छान टेस्ट आहे, पण मन भरणार नाही एवढी छान अशी टेस्ट आहे. त्यामुळे इथं आल्यानंतर गुहागरमध्ये आल्यानंतर न चुकता इथं आजींकडे जेवायला यावं प्रत्येकाने. आणि आजींची काकांची आग्रहाने खाऊ घालायची जी ही आहे प्रवृत्ती ती खूप छान आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने न चुकता इथं यावं. जोग हे आहेत आपल्या जोग आजी, आणि जोग आजींकडे पाहून युवकांना सुद्धा ही प्रेरणा मिळेल. कारण की म्हटलं जाते की बा युवक जो आहे किंवा तारुण्य जे आहे तर ते वयवाचक नाही तर वृत्तीवाचक शब्द आहे. तर आजी जे आहेत 76 वर्षाच्या असून सुद्धा आज तरुण आहेत, आणि त्यांच्याकडे पाहून असं वाटत नाही की 76 वर्ष आज आजींचं वय आहे, आणि मागच्या 25 वर्षापासून आजी जे आहे सगळ्यांचं जे आहे सगळ्यांना तृप्त करण्याचं काम करत आहेत. आणि खरोखर आजींचं जे जर्नी आहे ते आपण आजींकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने आजींनी सुरुवात केली. आणि आजींना खरोखर आम्ही नमस्कार करतो की आजींनी एवढं सुंदर पद्धतीनं 25 वर्षापासून हे सगळ्यांना जीव घालत आहेत, त्यांना तृप्त करत आहेत. तर आजींकडूनच आपल्याला आजींच्या गप्पा ऐकायच्या आहे. तर तुम्ही आम्हाला सुद्धा आमच्यासारख्या मुलांना काहीतरी मार्गदर्शन करा की एवढं जीवनात बा एवढं तुमच्यासारखं पॅशन हे कसं येईल आमच्यामध्ये. आता प्रत्येक मुलाने जर ठरवलं की आपण जिद्दीने काहीतरी करायचंय आणि हे आपल्यातून व्हायला पाहिजे, असं प्रत्येकाची जर इच्छा असेल तर नक्की मनुष्य पुढे जातो. आणि मग तो मागे वळून बघत नाही की आपल्याला एक करायचंच, मग त्यानंतर पुढे जातो. आणि आम्ही तेच सुरू केलं की आपल्याला इथून पुढे जायचंय, मागे वळून बघायचं नाही. तर शून्यातून आम्ही सुरुवात केली आणि आता मागे नाहीच वळत, एकदम पुढे. नाही, खरोखर तुमचा जो काम आहे ना त्याचा तुम्ही खरोखर आनंद घेता. आज प्रत्येक आमच्यासारखे तरुण जे आहेत त्याला जे काम भेटलेलं आहे तर ते कामापासून रडतच आहेत की मला बा काम नको किंवा कमी काम पाहिजे. पण तुमचे जे याचं मागचं रहस्य काय आहे की तुम्ही या वयातही जे टिकून आहेत किंवा काम करायची तुमची इच्छा आहे आणि प्रत्येकाला तुम्ही प्रेमाने खाऊ घालता स्वतः, याच्या मागचं रहस्य काय आहे? रहस्य असंच आहे की आपण जे दुसऱ्याला देतो ना त्याच्यापासून त्यांना समाधान पण मिळालं पाहिजे. आणि आपल्याला तुम्हाला प्रेरणा मिळते की आज आजी या वयात करते तर आपण पण काहीतरी करावं. आणि एकटी आजी नाही करत, आजीच्या टीम वर्क असतं. 4-5 जण आहेत. ही इथे माझ्या शेजारी गेली होती, ही माझ्या शेजारी बसली म्हणजे पुतणी, त्यामुळे ती आणि अजून 2 जणी असं आम्ही 5 जणी मिळून काम करतो. मॅनेजर म्हणजे मुख्य जे आहे ते सगळं मी करते, मग ती सगळ्या हाताखाली आहेत. मग त्याचा उद्देश असा की आपल्यामुळे अजून 4 जणांना पण काम मिळतं ना. बरोबर, म्हणजे आपण एकटीनेच नाही, अजून 4 जणांना पण हातभार लागतो असं ते सहकार्याने सगळं. पण सुरुवातीच्या काळात जेव्हा तुम्ही सुरुवात केली असेल त्यावेळेस तर तुम्ही एकट्याच होत्या? एकटीच होते. आणि तेव्हा खूपच होतं, म्हणजे सुरुवात कशी करायची माहिती काही नव्हतं. पण इथे आमच्या शेजारी अशोक दीक्षित आणि अनघा दीक्षित यांनी मला तयार केलं की तू उभी राहा, कर. आणि सुरुवातच अशी केली की तू कर. आता केली, सुरुवात केली आहे, आता काय असं पुढे गेलो. पण खूप सगळ्यांच्या मदतीने आज एवढ्या थराला जे की यावर्षी मला आदर्श महिला पुरस्कारही मिळाला चित्पावन ब्राह्मण साहित्य सेवा संघ. नाही, खरोखरच तुम्ही आदर्श आहेत. तुम्ही म्हणजे महिलांचे आदर्श आहेत, आमच्यासारख्या युवकांचे आदर्श आहेत, म्हाताऱ्या लोकांचे आदर्श आहेत, सगळ्यांच्या तुम्ही आदर्श आहेतच, यात काही शंकाच नाही. पण याच्यामधलं जे मेन जे जिद्द तुमची जे आजही या वयात जे टिकून आहे त्याचं कारण म्हणजे कसं तुम्ही करू शकता, कशा पद्धतीने करता तुम्ही, आणि एवढे चांगले चांगले पदार्थ हे तयार करता स्वतः. आता आपल्याला हे करायचंच आहे असं आपण ठरवलं ना ते आपण मागे येत नाही, पुढेच जातो. हे करायचंच आहे, आता मागे यायचंच नाही.
आणि एवढं जे सात्विक जे भोजन तुम्ही सगळ्यांना खाऊ घालता, म्हणजे आम्ही आता एवढ्या विदर्भातून आलो, पण आम्हाला अशी इच्छा झाली की नाही तुमच्याकडे, आणि आम्ही त्याचा खरोखर अनुभवही घेतला की नाही, खरोखर जे आहे आम्हाला असं वाटलंच नाही की बा आम्ही बाहेरगावी कुठे जेवण करत आहे. असं वाटलं की आमच्या घरीच आम्ही जेवण करत आहे. प्रेमाने सगळ्या गोष्टी जे तुम्ही वाढल्या, आणि खरोखर म्हणजे आता आमच्यासारखे जे युवक आहेत त्यांना सुद्धा तुम्ही काहीतरी सांगा की कशा पद्धतीने आपण करू शकतो. आणि एवढ्या वर्षाचे 25 वर्षापासून तुम्ही सगळ्यांचं पोट भरत आहे, तर ते कशा पद्धतीने शक्य आता झालं? काय ते प्रत्येक युवकाने जर असं ठरवलं ना की आपल्याला काहीतरी करायचंय मनापासून, आणि त्याच्यात तुम्ही पुढे गेलात तर तुम्ही मागे येत नाही. पण काहीतरी आपल्याला करायचं आहेच हे मनाची पक्क ठरवून ठेवायचं, म्हणजे तुमच्यासारखे युवक मागे राहत नाहीत, पुढे जातात. आणि दुसरे एकमेकांना आधार द्यायचा की तू करतोय मी करतोय असं नाही, सगळ्यांना मदतीला घेऊन पुढे जायचं. स्वतःला जे काम भेटलेलं आहे तर ते कामापासून रडतच आहेत की मला बा काम नको किंवा कमी काम पाहिजे. पण तुमचं जे याचं मागचं रहस्य काय आहे की तुम्ही या वयातही जे टिकून आहेत किंवा काम करायची तुमची इच्छा आहे आणि प्रत्येकाला तुम्ही प्रेमाने खाऊ घालता स्वतः, हे याच्या मागचं रहस्य काय आहे? रहस्य असंच आहे की आपण जे दुसऱ्याला देतो ना त्याच्यापासून त्यांना समाधान पण मिळालं पाहिजे, आणि आपल्याला तुम्हाला प्रेरणा मिळते की आज आजी या वयात करते तर आपण पण काहीतरी करावं. आणि एकटी आजी नाही करत, आजीच्या टीम वर्क असतं. 4-5 जण आहेत. ही इथे माझ्या शेजारी गेली होती, ही माझ्या शेजारी बसली म्हणजे पुतणी, त्यामुळे ती आणि अजून 2 जणी, असं आम्ही 5 जणी मिळून काम करतो. मॅनेजर म्हणजे मुख्य जे आहे ते सगळं मी करते, बाकी सगळ्या हाताखाली आहेत. मग त्याचा उद्देश असा की आपल्यामुळे अजून 4 जणांना पण काम मिळतं ना. बरोबर. म्हणजे आपण एकटीनेच नाही, अजून 4 जणांना पण हातभार लागतो, असं ते सहकार्याने सगळं. पण सुरुवातीच्या काळात जेव्हा तुम्ही सुरुवात केली असेल त्यावेळेस तर तुम्ही एकट्याच होत्या? एकटीच होते, आणि तेव्हा खूपच होतं, म्हणजे सुरुवात कशी करायची माहिती काही नव्हतं. पण इथे आमच्या शेजारी अशोक दीक्षित आणि अनघा दीक्षित यांनी मला तयार केलं की तू उभी राहा, कर. आणि सुरुवातच अशी केली की तू कर. आता केली, सुरुवात केली आहे, आता काय असं पुढे गेलो. पण खूप सगळ्यांच्या मदतीने आज एवढ्या थराला जे की यावर्षी मला आदर्श महिला पुरस्कारही मिळाला चित्पावन ब्राह्मण सेवा संघ. नाही, खरोखरच तुम्ही आदर्श आहेत. तुम्ही म्हणजे महिलांचे आदर्श आहेत, आमच्यासारख्या युवकांचे आदर्श आहेत, म्हाताऱ्या लोकांचे आदर्श आहेत, सगळ्यांच्या तुम्ही आदर्श आहेतच, यात काही शंकाच नाही. पण याच्यामधलं जे मेन जे जिद्द तुमची जे आजही या वयात जे टिकून आहे त्याचं कारण म्हणजे कसं तुम्ही करू शकता, कशा पद्धतीने करता तुम्ही, आणि एवढे चांगले चांगले पदार्थ हे तयार करता स्वतः? आता आपल्याला हे करायचंच आहे असं आपण ठरवलं ना की आपण मागे येत नाही, पुढेच जातो. हे करायचंच आहे, आता मागे यायचंच नाही. आणि एवढं जे सात्विक जे भोजन तुम्ही सगळ्यांना खाऊ घालता, म्हणजे आम्ही आता एवढ्या विदर्भातून आलो, पण आम्हाला अशी इच्छा झाली की नाही तुमच्याकडे, आणि आम्ही त्याचा खरोखर अनुभवही घेतला की नाही, खरोखर जे आहे आम्हाला असं वाटलंच नाही की बा आम्ही बाहेरगावी कुठे जेवण करत आहे. असं वाटलं की आमच्या घरीच आम्ही जेवण करत आहे. प्रेमाने सगळ्या गोष्टी जे तुम्ही वाढल्या, आणि खरोखर म्हणजे आता आमच्यासारखे जे युवक आहेत त्यांना सुद्धा तुम्ही काहीतरी सांगा की कशा पद्धतीने आपण करू शकतो. आणि एवढ्या वर्षाचे 25 वर्षापासून तुम्ही सगळ्यांचं पोट भरत आहे, तर ते कशा पद्धतीने शक्य झालं? प्रत्येक युवकाने जर असं ठरवलं ना की आपल्याला काहीतरी करायचंय मनापासून, आणि त्याच्यात तुम्ही पुढे गेलात तर तुम्ही मागे येत नाही. पण काहीतरी आपल्याला करायचं आहेच हे मनाची पक्क ठरवून ठेवायचं, म्हणजे तुमच्यासारखे युवक मागे राहत नाहीत, पुढे जातात. आणि दुसरे एकमेकांना आधार द्यायचा की तू करतोय मी करतोय असं नाही, सगळ्यांना मदतीला घेऊन पुढे जायचं. आणि आमचा असा निर्देशात आलं की हे सगळ्या गोष्टी कसं आपण फक्त पैशासाठी करत नाही, तर याच्यामधून जो आपला तुम्हाला जो आनंद मिळते किंवा त्याच्यासोबत कुठेतरी चांगल्या विचारांची जोड किंवा सात्विक तुमचा जो पुरातन काळापासून जो पिंड आहे त्याचा एक आम्हाला प्रभाव याच्यावर जाणून आला. तर तुम्ही त्याच्यासाठी काय करता? त्यासाठी असंच करतो की आपण जे काय करतोय त्याचा दुसऱ्याचा आनंद नाही पाहिजे, आणि तुम्ही जर पोटभर व्यवस्थित जेवणार की आम्हाला समाधान असतं त्याच्यात. आणि करताना आपली वृत्ती कशी आहे, आपण प्रेमाने करतोय की नाही, ते तुम्ही खाताना ते तुम्हाला पदार्थात जाणवतं. बरोबर, 100% पदार्थात जाणवतं की कुठच्या मायेने केलेलं आहे. तसं तुम्ही प्रत्येक ठरवून ठेवायचं मनाशी की आपल्याला एखादा उद्योग करायचा आहे, तर ते ठरवायचं की पहिल्या थोड्या सुरुवातीला आपण मागे राहतो, पण डगमगायचं नाही की काहीतरी पुढे चांगलं होईल, काहीतरी पुढे चांगलं होईल, असं म्हणून सुरुवात करायची. हे काम करत असताना तुम्हाला बऱ्याचशा अडचणी सुद्धा आल्या असतील, तर त्याचं कसं सामोरं खूप आल्या अडचणी, तर खूपच आल्या. आता कधी कधी असं होतं, आता आम्हाला 1 मैल बाजार लांब आहे, आता कधी कधी अशी वेळ येते की आता पटकन घरात नाही, तसं काय करायचं, त्याचं त्या वेळा पण असं डगमगत नाही आहे, त्याचं पुढे सावरून न्यायचं.
अशा खूप अडचणी येतात. आता बघा, आता तुम्ही ज्या दिवसात दिवे गेले हा. म्हणजे असं भरपूर वेळा होतं, पण तशी फसगतही होत नाही. आम्ही हा. तयारीत असतो आणि लोक सहकार्य करतात हा. की ठीक आहे आजी, लाईट गेलेत ना, आम्ही जेवतो का, हा. म्हणजे असं भरपूर सहकार्य. नाही खरं का, आजी आणि म्हणजे आज खरं. तुमच्यासारखी मुलं जर पुढे आली तर हवीच आहेत ना. हा. तेच लक्षात नाही ठेवा. खरोखरच आजी तुम्ही म्हणजे सगळ्या गोष्टींना सगळ्या समाजाचे आदर्श आहे. व्यावसायिकासाठी आदर्श आहेत, महिलांसाठी आदर्श आहे, स्त्रियांसाठी आदर्श आहे, वेगवेगळे जे आपलं हे आहे वृद्धांसाठी आदर्श आहेत, सगळ्यांसाठी तुम्ही आदर्श आहेत नाही का. आणि थोडं म्हणजे स्वावलंबी, आपले पाय जिथपर्यंत राहतात तिथपर्यंत आपण करत राहायचं. नाही नाही, ही तुमची जिद्द खरोखरच हे मनाला भावणारी आहे. आणि तुमच्याकडे जो आम्ही आनंद घेतला, आम्ही खरोखर मनापासून तुमचे आभारी आहेत. आणि खरोखर आजींचा आदर्श घेऊन आपण कुठला तरी व्यवसाय सुरू करू आणि आपल्या जो जीवनात यशस्वी होण्याचा संकल्प करू आणि थांबू. जर तुम्ही आले असाल तर निश्चितच आजींकडे एकदा अवश्य भेट द्या. आणि आजींकडे अत्यंत आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही आजींकडे येऊन जेवणाचा आनंद घ्या. आजींचा नंबर खाली दिलेला आहे, तर तुम्ही नक्कीच कॉल करून तुम्ही आजींकडे येऊ शकता. तो नंबर आधी ऑर्डर देणं हे गरजेचं आहे. हा